सो फ्रेंड्स, लक्षात घ्या इकडे जवळपास आता जसं मी बोलतो की ऑलमोस्ट आता 178 आहेत पार्टिसिपेंट्स वी कॅन सी ओ हियर. करंट स्टेटस आहे. सो 178 पार्टिसिपेंट्स मग लक्षात घ्या इथे नवीन जुने सगळे पार्टिसिपेंट इथे मिक्स आहेत. म्हणजे मला माहिती नाहीये की ह्याच्यामध्ये जुने किती नवीन कुठे किती. एव्हरी वन इज मिक्स ओव्हर हियर. फक्त लक्षात घ्या जेव्हा आता नवीन पार्टिसिपेंट माझी टीम आयडी पासवर्ड देतेच. पण इव्हन जुने पार्टिसिपेंट जे असतात ज्यावेळी ते फोन करतात की आम्हाला सेशन ऐकायचे, फक्त माझी टीम आमच्या वेबसाईटवर जाऊन चेक करते की हे रजिस्टर्ड क्लायंट आहेत की नाही. रजिस्टर्ड क्लायंट येस, ते आयडी पासवर्ड देऊन टाकतात. ते बघत नाही किती जुने आहेत काय, बिकॉज इट्स आर कमिटमेंट की तुम्ही एकदा एनरोल केल्यानंतर तुम्हाला लाईफ टाईम आम्ही जे फ्रीमध्ये अटेंड करायला देऊ. त्यामुळे ते डायरेक्ट आयडी पासवर्ड देऊन टाकतात. सो आय डोंट नो हाऊ मेनी पीपल आर न्यू ऑर ओल्ड हियर. पण नवीन लोकांना मोटिवेट करण्यासाठी नक्कीच मला जुन्या लोकांचं मनोगत ऐकायला आवडेल की त्यांचं कसं काय काम चालू आहे, ट्रेडिंग चालू केलं का, किंवा पेपर रेडिंग किंवा जे काय करत असतील, कसं काय रिझल्ट आहे, जमतंय नाही जमतंय, ते तुम्ही नक्कीच एक्सप्रेस करू शकता. सगळ्यांची माईक चालू आहे. आय एम व्हेरी मच कॉन्फिडंट की नक्कीच जे कोणी अनम्यूट करतील ते नक्कीच चांगलंच माझ्याबद्दल बोलतील. तेवढं मी नक्कीच मेहनत घेतो, तेवढंच मी नक्कीच काम करतो, किंवा तेवढे नक्कीच आपले टेक्निक्स हे रिझल्ट देतात. आणि yes, जर काही इम्प्रुव्हमेंट्स असतील, जर काय आम्ही कुठे चुकत असू, सो दॅन ऑल्सो आय एम रेडी टू एक्सेप्ट दॅट. जर काय असेल तर बिकॉज आम्ही देखील चुकू शकतो. इट कॅन हॅपन. पण मी आणि माझी टीम नक्कीच प्रयत्न करतो की लोकांना चांगला फायदा व्हावा, स्पेशली आपल्या टेक्निक्स काम करून लोकांना प्रॉफिट मिळावा. आज जर माझे टेक्निक्स काम करत नसते तर मी एवढा जिद्दी आहे की मी ट्रेनिंग घ्यायला उतरलोच नसतो. जोपर्यंत मला कन्फर्म होत नाही येस आपले टेक्निक्स काम करतात, मी ट्रेनिंग फील्डमध्ये उतरलोच नसतो. आणि हेच मी केलं जेव्हा मला कळलं येस टेक्निक्स माझा रिसर्च कम्प्लीट झालेला आहे. इट टुक्स लॉंग लॉंग इयर्स. तेव्हा मी जाऊन ट्रेनिंग मध्ये उतरलो, स्वतः पण कमवायला लागलो आणि लोकांनाही कमवून द्यायला लागलो. मी पण रोजच्या रोज मी ट्रेडिंग करतो, रोजच्या रोज प्रॉफिट कमवतो. एखादा दिवस ट्रेडिंग नाही केलं तर मला झोप नाही लागणार, माझा दिवस जाणार नाही, असं वाटेल काहीतरी अपुरं राहिलंय आयुष्यात. राईट. तशा प्रकारे आहे. राईट. सो आपल्या मधनं कोणी आहे जे इकडे आपलं मनोगत व्यक्त करू शकतं? मे बी अभिजित यार्डी सर. पहिला आय वुड लाईक टू स्टार्ट विथ अभिजित यार्डी सर. राईट. त्यांनी मगाशी कमेंट पण केलेली. राईट. सो आय थिंक त्याचा अच्छा माईक चालू आहे त्यांचा. अच्छा, इफ ही कॅन से समथिंग, काय त्यांचं कसं काय काम चालू आहे ते बोलू शकतात, किंवा अजूनही कोणी पार्टिसिपेंट असतील राईट जे आपला सगळ्यांची माईक चालू आहेत. ते आपलं माईक अनम्यूट करून जे कोणी जुने, मला माहित नाही आहेत की नाही, मला आय डोंट नो किती जुने आहेत किती नवीन आहेत. बट इफ एनी वन कॅन टेल कसं काय त्यांचा एक्सपिरियन्स, हो नक्कीच अनम्यूट करून सांगू शकता. सर, बोलू मी? हॅलो. येस 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 येस. हॅलो. बोला बोला बोला. सर, माझं नाव अरविंद टोबे आहे. हा बोला बोला अरविंद सर. हॅलो. हा, मी तुमच्या ऑफिसला येऊन भेटलो, तुम्हाला पण भेटलो येऊन. मी आणि माझी मिसेस. तुमच्यामुळे मला खूपच फायदा झालेला आहे. कारण मी ज्यावेळेस तुमच्याकडे आलो त्यावेळेस मी माझी सगळी व्यथा तुम्हाला सांगितली माझ्या परिचयाची. आणि माझी LIC मध्ये पैसे असल्यामुळे तुम्ही सांगितले खूपच लॉस आहे. मग नंतर मी काय केलं, LIC चे ठेवले. पण माझ्याकडे जेवढे पैसे बॅलन्स होते तुमच्याकडे मी इन्व्हेस्टमेंट केली. तुम्ही मला 2.5-3 महिन्यात जवळजवळ त्याचे 15 लाखाचे 6 लाख करून दिले. एकदम बेस्ट. तर मला 6 लाख तुम्ही एक्स्ट्रा आले. 6 लाख एक्स्ट्रा 2.5 महिन्यातच करून दिले तुम्ही मला. आता हे पाठीमागे आपण बघा शेअर विकले. तर त्याच्यामध्ये मी एवढं खुश झालो ना, तुम्हाला सांगतो का मला बँकेनं कधी दिलं नाही. आणि मी खूप खूप माझं वय पण खूप लहान आहे, तुमच्याच वयाचा आहे मी पण. आणि मी माझे व्यथा सांगितल्यामुळे तुम्ही मला जे सजेशन दिलं त्यात मी खूपच समाधानी आहे. आणि मी आता पुढे जे पाऊल उचलणार आहे ते सगळं तुम्हाला विचारून सगळ्या गोष्टी करणार आहेत. आणि मी खूप खालच्या लेवलचा माणूस आहे. मला तुमच्यासारखंच बनायचं आहे आणि एकदम पुढे जाण्यासाठी मी तुमचा प्रयत्न करणार आहे. तर मला तुमचा अभिमान आहे. मी तुमचा टीव्हीवरती नेहमी कार्यक्रम बघतो. रात्री 11:30-12 दरम्यान तुम्ही न्यूजला असतात रात्रीचं. त्यावेळेस मी बघतोच आणि आवर्जून तुमचे मार्गदर्शन घेतो. त्यामुळे मला तुमच्याकडून खूपच फायदा. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जे आम्हाला व्हिडिओ पाठवले होते सर त्याच्या सर अगेन्स्ट आम्ही सर हा ऐका ना, मी काढतो तुम्ही इंटर थोडं कॅमेरा चालू करू शकलात तर अजून बेटर होईल. कारण मला चेहरा लक्षात येत नाही तुमचा, कारण मी भरपूर लोकांना भेटत नाही असतो. नाही सो इफ नाही, मी पॉसिबल. येणार आहे तुम्हाला भेटायला. अच्छा. तुम्हाला मी भेटायलाच अच्छा, येणार आता आहे. लक्षात आलं कोण आहे ते. ओके ओके ओके. हा, तर तुम्ही भेटायला येणारच आहे. आम्ही मिसेस, माझी मिसेस पण येते. आम्ही नमस्कार. दोघे पण आलो होतो. नमस्कार नमस्कार. तर तुम्ही जे आम्हाला हे पाठवले, व्हिडिओ पाठवले, तुमचं मार्गदर्शन, आम्ही इंटरनेट पण चालू केलं. त्यात आम्हाला नाही म्हटलं रोजचे 1,500-2,000 मिळतातच मिळतात. वाव. दॅट्स घेतो आम्ही, ते पण आम्ही चालू केलं. तुमच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला खूपच फायदा झालाय. आणि मला वाटतं माझ्या आयुष्याचं सोनं होईल. येणाऱ्या पुढच्या 5 वर्षात तर नक्कीच होईल. जी मी माझी मेहनत करतोय इतर ठिकाणी, ती मेहनत न करता तुमच्याकडे जी मेहनत करेल ती नक्कीच फायदा होईल. हे मला नक्की आवर्जून सांगायचंय. आणि एक दिवस मी भेटायला येणार आहे. विशाल सरांना बोललोय, मला सरांना भेटायचंय, धन्यवाद बोलायचंय त्या नक्की गोष्टी. नक्की नक्की सर, नक्की ओके. सर.
नक्कीच. आणि मला थँक्यू नक्कीच सर. जेव्हा तुम्ही आनंदी चेहरे घेऊन येता राईट ऑफिसमध्ये, तेव्हा मला मी पण खूप एन्थुसियास्टिक असतो, मजा मजा वाटते मला माझ्या लोकांना भेटायला. आणि म्हणूनच मला अचानक पण कोणी भेटायला येतं. मी कधी ते ऑफिसमध्ये असतो, मुलं बोलतात सर क्लायंट भेटायला आलेत, अपॉइंटमेंट पण नसते, बट आय नो की कोणी येईल बरोबर. नक्कीच माझ्यावर चांगलंच बोलतील, म्हणून मी पण एनी टाइम मी असतो. फक्त सगळ्यांनी अपॉइंटमेंट घेऊन या का, कारण कधी मी शूटला असेल, कुठे बाहेर मीटिंग असेल, तुमची खेप फुकट नको जायला. नाही चालेल तेवढं फक्त. चालेल चालेल. येस, ओके. म्हणून ग्रेट, थँक्यू मस्त सर. वाटलं. थँक्यू. मस्त नाही जबरदस्त नाही एकदम वाटलं मला ऐकून तर सर. तुमच्याबद्दल नक्कीच अभिमान आहे सर. ओके थँक्यू. धन्यवाद, धन्यवाद सर, धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद. फार मजा वाटते. धन्यवाद. माझी झोप कमी झालेली आहे, ॲज आय टोल्ड यू की रात्रभर अनालिसिस मी करवतो मार्केटचं. पण असे पार्टिसिपेंट जेव्हा भेटतात आणि आपला एक्सपिरियन्स सांगतात, त्यावेळी कुठेतरी वाटतं आपण जे एवढी मेहनत करतो. तर लास्ट पोर्टफोलिओमध्ये सरांनी 15 लाखावरती 6 लाख, म्हणजे आता ते 15 लाखाचे 21 लाख झाले, बरोबर ना सर? हॅलो सर, कुठे गेले? बरोबर सर. हा बरोबर सर. ओके ओके, ग्रेट. 15 लाखाची 21 लाख. पंधरा आता मी लाखाचे तुमच्याकडे जवळजवळ आता मी जवळजवळ 25 लाखाची इन्व्हेस्टमेंट करतोय तुमच्याकडे येणाऱ्या शेअर मध्ये. नक्की सर हा करू शकता. फक्त मला तुम्हाला आणि सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की आता सरांचं जे काही एज असेल राईट, सो कितीही माझं काम चांगलं असू दे, किती रिझल्ट चांगले असू दे, पण कधीही ओव्हर एक्सपोजर द्यायचं नाही. 100 - युअर एज. बरोबर. एक्झाम्पल घ्या सर, आपला एज असेल, आता मला एज माहित नाही तुमचं, पण एक्झाम्पल घ्या एज. आता तुम्ही थर्टी मला फाय माझ्या एजचे आहात. 35 35. 35. आम्ही हा बोलणारच होतो, तुम्ही माझ्या एजचे ऑलमोस्ट 35-36 असाल तुम्ही. सो 35 वर्षाचे तुम्ही आहात फ्रेंड. सो 100 - युअर एज, म्हणजे एक्झाम्पल घ्या, माझ्याकडे समजा 100 रुपये इन्व्हेस्ट करायला आहेत, तर त्या 100 रुपयामधनं तुम्ही 65 रुपये, तुम्ही 100 - युअर एज हो ना, तर 65 रुपये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. राईट, थोडंफार बरोबर. एक्स्ट्रा करू शकता, पण एकदम जास्त ओव्हर एक्सपोजर द्यायचं नाहीये. सो म्हणजे मार्केट इज अ कॅल्क्युलेटेड रिस्क, नक्कीच चांगला फायदा होतो, पण एवढीच रिस्क घ्या ज्याने का ते इन्व्हेस्ट केल्यानंतर आपल्या रात्री शांत झोप पण लागली पाहिजे. हे मला कळकळीने सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, कारण तुम्ही किती इन्व्हेस्ट करताय त्याहून जास्ती सर लोक हॅप्पी तुम्ही असतात. असाल तर आम्हाला झोप नक्कीच लागेल. तुमच्यामुळे आम्हाला झोप लागेल. आणि मला मॅक्झिमम माझा पोर्टफ्लो मला 1 कोटी करायचा आहे. अरे मी बापरे, करणार तुमच्याकडून करणार 100% करणार करणार म्हणजे ग्रेट करणार. ग्रेट ग्रेट, क्या बात आहे, क्या बात आहे. नक्कीच नक्कीच, भरपूर छान वाटलं ऐकून सर. प्लीज गो अहेड. आणि नक्कीच सरांच्या बोलण्यामुळे जे आहे, आणि हा गरज पडली तर सरांचं जे काय प्रॉफिटचं प्रूफ आहे, आमच्याकडेच अकाउंट आहे सर तुमचं. हा तुमच्याकडेच अकाउंट आहे. हा, सो एनी वन हू वॉन्ट की काय खरोखर किती प्रॉफिट केला नाही केला त्याचं PNL आमच्याकडे तर त्यांचं क्लायंट कोड आहे म्हटलं, आम्हाला ते एकाच क्लिकवर आहे आम्हाला डाउनलोड आहे. करू शकतो आम्ही त्यांचे डिटेल्स. सो एनी वन वॉन्ट की बरोबर. खरोखर पुढे 15 लाखाचे 21 लाख केलेत की नाही, 6 लाख एक्स्ट्रा कमवलेत की नाही. हे किती महिन्यात सर, किती महिने? अडीच अडीच महिन्यात. 2.5 महिन्यामध्ये, राईट. तर हा. त्याचं पहिले सगळे लिगल ऑलरेडी प्रूफ. पहिले पहिले ऑलरेडी 11 लाखाची केली होती. त्यात तुम्ही आम्हाला 3.5 ते 4.25 लाख दिले. नंतर मी 15 लाख तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट केली, त्याचे मला 20,75,000 मिळाले. वाव, क्या बात आहे, क्या बात आहे, जबरदस्त जबरदस्त सर, जबरदस्त, मस्त वाटतं हा. ऐकून. आणि नक्कीच त्यांचं सगळं PNL आम्ही प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट, विच इज अ लिगल स्टेटमेंट विच कॅनॉट गेट मॅन्युप्युलेटेड, राईट, हे सगळं आम्ही देऊ शकतो. सो नक्कीच एनी वन वॉन्ट्स. तुमचं इथे तुमचं गीता गीता हा गीता ठुबे अरविंद नावानी आहे, मिसेस आहे. तुमचं हा नाव काय सर? गीता अरविंद. माझा अरविंद टुबे. अच्छा, अरविंद सर, ओके. तुमच्या वाईफच्या नावाने आहे का हे अकाउंट इथे? हा वाईटच्या नावाने, कारण माझं करंट अकाउंट आहे ना इकडे ट्रान्सपोर्टचं. आपण बोललो होतो ना गाड्या माझ्या ट्रान्सपोर्टच्या. राईट राईट, हो हो, बोललेला तुम्ही, बरोबर बोललेला तुम्ही. हा राईट राईट. पण इकडेच आलेलो, म्हणजे झूम वरती अकाउंट आलेलो इकडे तुमच्या नावाने. हा बरोबर बरोबर. नाही माझं अकाउंट नाहीये, मिसेसचं अकाउंट आहे. ओके ओके, नो नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम सर, काही प्रॉब्लेम नाही. पण छान वाटलं ऐकून सर, थँक्स. तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त केल्याबद्दल. नक्कीच लाईफ टाईम तुम्हाला आमच्याकडे सपोर्ट हा राहील. ओके, थँक्यू सर. आणि इथे विठ्ठल कावळे सर मगाशी काहीतरी बोलत आहे गेस. विठ्ठल सर, तुम्हाला काही बोलायचं होतं? आणि ते आपण आपले जुने क्लायंट आहेत, जुने पार्टिसिपेंट आहेत, हो आय हो व्हेरी वेल. हो हो हो. नमस्कार सर, नमस्कार नमस्कार सर, बोला बोला. सर. माझा एक्सपिरियन्स खूप छान आहे. तुम्ही सर, जर तुम्ही स्वतः कॅमेरा चालू केला तर अजून चांगलं होईल, सो दॅट पीपल कॅन हो सी सर. इफ पॉसिबल, इफ पॉसिबल. हो सर हो. हा, आता चालू आहे सर, बोला 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 सर. हा सर, माझा एक्सपिरियन्स खूप छान आहे. आणि तुम्ही ना तुमचं हे नाही केलं मला, करंट अकाउंट करंट अकाउंट काय नाही केलं? ते हे नाही केलं सर, ते एंजल वनचं. नाही नाही, मला कळलं नाही सर, मला कळलं नाही तुमचं. एंजल वन मध्ये करंट अकाउंट चालत नाही सर, सेव्हिंग अकाउंटच लिंक करावं लागतं. करंट अकाउंट इज नॉट अलाउड. माझं पण मी नाही टाकलं, माझं सेव्हिंगच आहे, ट्रेडिंगसाठी, ट्रेडिंगला कनेक्ट करण्यासाठी सर.
सर माझं ना तिथे करंट अकाउंट म्हणजे तिथे सेव्हिंग अकाउंट माझं आहे सर. आहे ना? ओके, पण करंट नाही ऍड करू शकत आपण सर. तरी पण तुम्ही एकदा एंजलशी बोलून घेऊ शकता माझ्या टीमशी, पण करंट नाही अलाउड आहे सेबीच्या गाईडलाईन्स प्रमाणे. सो तसं सर. आणि बाकी तुमचा एक्सपिरियन्स कसा होता ते सांगा, म्हणजे तुम्हाला कसं जमतंय, काय होतंय, कसं काय चाललंय? होता. येस सर, तुमचा एक्सपिरियन्स सांगू शकता सर, कसं काय चाललंय तुमचं काम? सर माझं काम आणखीन मी चालू नाही केलं. अच्छा, ओके, अजून ट्रेडिंग चालू नाही केलं तुम्ही? ट्रेडिंग चालू नाही केलं सर. ओके ओके ओके, नो अकाउंट प्रॉब्लेम सर, नो प्रॉब्लेम. आणि तुम्ही जेव्हा ट्रेडिंग चालू कराल तेव्हा नक्कीच तुमचा एक्सपिरियन्स हा नक्कीच आमच्यावर चांगला असेल, ही नक्कीच मी सर अश्युरिटी देतो. थँक्स सर. पुढच्या पार्टिसिपेंट जाऊ सर मी. अब अब हैंड रेस किरम जाऊन वो जरा मैंने पूछतो तू. हॅलो हॅलो. हा बोला बोला, हॅलो. सुधाकर कांबळे सर, बोला बोला सर. यस सर, मी नवी मुंबईमध्ये राहतो, वाशीला. ऍप्स आणि अच्छा, हा रे सर, पोलीस मध्ये आहात ना तुम्ही? चॅट आहे सर मी पार्टिसिपेंट तुमच्या 2-3दा येऊन गेलो. मोड आहे. आपली भेट ते झाली होती. हॅलो. राईट राईट, माहिती आहे माहिती आहे सर. तुम्ही आय थिंक पोलीस मध्ये आहात ना तुम्ही सर? नो MSRTC. MSRTC अच्छा अच्छा एसटी अच्छा मध्ये. अच्छा, एसटी मध्ये. हो सॉरी सर, ते दुसरे. ओके ओके, सॉरी सर सॉरी. हा बोला विजय बोला चावडे बोला सर. साहेबांच्या थ्रू आलो होतो. विजय चावडे साहेबांच्या थ्रू आलो होतो तुमच्याकडे मी. हा हा हा, राईट 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 राईट, ओके, राईट राईट राईट. आपले TV9 वाले. हा यस, मागच्या लेक्चरचा मी स्टुडंट आहे तुमचा सर. आता पण तुम्ही जेवढे मला शेअर दिलेत ना, तुम्ही व्हॉट्सअपला जेवढे जेवढे शेअर टाकले तेवढे मी घेतले, तुमच्या याने घेतले, कारण मी माझ्या मनाने काय घेतलं नाही. कारण त्याच्यामध्ये काय मला एक प्रॉब्लेम झाला की शेअर खरेदी करायचं, शेअरचे अनालिसिस करताना निफ्टी कुठे शोधा हे मला कळत नव्हतं नेमकं. निफ्टीचं अनालिसिस कळत नव्हतं, मग निफ्टी कुठे बघावं, शेअरला सपोर्ट आहे की नाही. मग तुम्ही सेशन अटेंड केलेले तुम्ही सगळे? सर्व 1-2 मिस झाले ते तुमच्या आधार असल्यामुळे. त्यामुळे ते मी ते नंतर आपले व्हिडिओ पण पाहिले, पण त्याच्यामध्ये निफ्टी शेअरला सपोर्ट आहे की नाही हे मला कुठे सापडलंच नाही. त्यामुळे आजच्या सेशनात सांगितलं तर बरं होईल. हा माझा पहिला प्रश्न आहे सर. आणि दुसरा प्रश्न असा आहे की माझ्या मोबाईलमध्ये जे हे आहे सॉफ्टवेअर, ते मला एकदा ऑफिसला जाऊन चेक करावं लागलं. तुम्ही जे शेअर केले त्या प्रत्येक शेअर्स मध्ये मला फायदा झाला. पण मी जेव्हा ते मोबाईलवर पाहिले, मी तुमचे शेअर घेताना जेव्हा मी मोबाईलमध्ये माझ्या ह्याच्यामध्ये पाहिले, तेव्हा त्यांचं प्रॉफिट वगैरे खाली होतं. पण तुम्ही तुमच्या बरोबर मी ते घेतलं, ते मला ऑलरेडी फायदा झाला. पण मोबाईल मध्ये काय सॉफ्टवेअर मध्ये काय प्रॉब्लेम आहे का ते सर, कळलं. हा ते मला सर, एकदा लेट मी बघावं टेल यू लागेल. सर, मला ते चेक करावं लागेल. अच्छा, मला ते चेक करावं लागेल सर एक्झॅक्टली. म्हणजे तुमचे जे काय, तर तुम्ही नक्कीच ऑफिसला फोन करू शकता. उद्या तर बंद आहे, संडे आहे. तुम्ही मंडेला तुम्ही फोन करू शकता. नक्कीच मी पण तुमच्याशी बोलून घेईन. आणि चांगलं वाटतं की तुम्ही माझ्या म्हणजे मी जे दिलेले शेअर्स आहेत त्यातनं तुम्ही चांगला फायदा कमवत आहे सर. चांगला आहे. आणि बाकीचे आहेत त्यामध्ये तुम्हाला काही असं तुम्ही या सेशन मध्ये आपण नक्कीच कव्हर करू सर. ओके सर. आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी नंतर देणार आहे सर. मी प्रश्न घेणारच आहे, पण मी आधी जे लक्षात घ्या, मी आधी काय कव्हर करतोय की आधी म्हणजे लोकांचं मनोगत मी कव्हर करतोय, त्यानंतर मी क्वेश्चन्स कडे वळणार. तर आय रिक्वेस्ट एव्हरीवन की क्वेश्चन्स तुम्ही नंतर मला विचारू शकता. प्रॉपरली सगळ्या प्रश्नांची मी उत्तर देणार आहे. आणि आजचं सेशन हे थोडं जास्त वेळ आपलं क्वेश्चन्स मध्येच जाईल, बिकॉज इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की लोकांचे, कारण मी जर लाईव्ह सेशन घेतोय आणि जर लोकांचे क्वेश्चन्स घेतले नाही, फक्त मी माझंच बोलत चाललोय, तर रेकॉर्डिंगच आहे का? लाईव्हची काय गरज आहे? रेकॉर्डिंग मध्ये सगळं आहे, पण माझ्याशी इंटरॅक्शन, मला प्रश्न विचारणं, मी त्याची उत्तर देणं हे एक्सपेक्टेड आहे, म्हणून आपण लाईव्ह घेतो. सो त्यामुळे, आणि ते मी भलेही दुसऱ्यांचे प्रश्न असतील त्याची मी उत्तर देतोय, पण बाकीच्यांचं पण नॉलेज वाढतं, राईट? तर त्यामुळे ते तर आपण घेणारच आहोत सर. मी पुढे घेईन आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी देईन सर. पण मला आणि तिसरा एक प्रश्न आहे बाकीच्यांकडे. सर. येस सर, येस सर. तिसरा एक प्रश्न आहे माझा सर. मी तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट साठी आलो होतो, तर कसं काय इन्व्हेस्टमेंट करायचं ते सांगायचं तर बरं प्लीज. त्याच्याबद्दल मी बोलतो सर. मी लास्टला मी बोलीन. अच्छा, जस्ट मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जे आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करता, तर त्यावेळी तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही हे करू शकता. आम्ही तुम्हाला एज्युकेशनल गायडन्स देतो, आम्ही तुम्हाला हेल्प करतो त्यासाठी, आणि नक्कीच त्यातनं तुम्हाला चांगला बेनिफिट होईल. अकाउंटला तुमचेच पैसे असतात, राईट? आणि इन्व्हेस्टमेंट करायला आम्ही तुम्हाला हेल्प करतो, राईट? आणि मी जे शेअर्स बाय केलेले आहेत, ओके, त्याबद्दल तुम्हाला मी हेल्प करतो. तर त्याची माहिती जी आहे सर, तुम्ही माझ्या टीमकडनं घेऊ शकता, ओके? आणि नक्कीच माझी टीम तुम्हाला त्यासाठी हेल्प करेल. तुमच्याकडे ऑफिशियल नंबर्स ऑलरेडी आहेत, त्याची माहिती तुम्हाला नक्कीच माझी टीम देईल सर. ओके सर, मी बाकी प्रश्नांची उत्तर देतो. मला बाकी पार्टिसिपेंट्सकडे जाऊ दे. जुने पार्टिसिपेंट्स आहेत त्यांच्याकडनं क्वेश्चन्स मी घेतो, पण जुने पार्टिसिपेंट्स कोणी आहे ज्यांना आपलं मनोगत व्यक्त करायचं, ओनली मनोगत, क्वेश्चन्स घेऊ नका, बिकॉज कसं आहे आपण स्लॉट वाईज जातो.
प्रत्येक गोष्टीला आपण वेळ दिलेला आहे. सो पहिलं हे कम्प्लीट करून, नाही तर सगळं मिक्सअप झालं तर आपल्याला गडबड होईल. सर सो लास्ट एक मिनिट सर, लास्ट मंथ मध्ये मला तुम्ही गुजरात गॅस शेअरचा मला एक शेअर घ्यायला सांगत होता तुम्ही, आणि तो पोझिशन मध्ये जाऊन दुसरा शेअर विकायला सांगतात. त्यामध्ये मला खूप हायस्ट प्रॉफिट भेटत 7400. क्या बात आहे, क्या बात आहे, ग्रेट सर, ग्रेट सर, रिअली ग्रेट, 7400. यस सर, यस सर, यस सर. खूप जबरदस्त. 7400 ते पण तुम्ही बोलला तर पोझिशन मध्ये घ्या, तो पोझिशन मध्ये घेतला सर, आणि दुसऱ्या वर्षी 7400 विकून टाकला तुमच्या हिशोबाप्रमाणे. येस, रॉकेट थँक्यू रॉकेट सर, झाला खूप तो, छान होतं. रॉकेट येस सर, खूप रॉकेट छान झाला, होतं ते. मला खूप खूप म्हणजे भयंकर. जबरदस्त जबरदस्त. एकदा सर थँक्स सर. मला प्लीज एकदा व्हिजिट द्या एकदा ऑफिसला, प्लीज, रिक्वेस्ट आहे, रिक्वेस्ट प्लीज. नक्की सर, नक्की. मी तुमच्या सेवेसाठी बसलोय. तुम्ही ऑफिसला फोन करा, अपॉइंटमेंट कन्फर्म करा, राईट. तुमचा माझा टाइम मॅच करून शॉर्टली आपण नक्कीच भेटू शकतो सर. तुमच्याकडे ऑफिसचे नंबर्स आहेत, माझी टीम नक्कीच तुम्हाला प्रॉपर हेल्प करेल. नंतर पण मी देणार आहे. आणि मी एक प्रोसेस फ्रेंड्स बनवली आहे, ज्यामध्ये माझी टीम तर कडकमध्ये तुम्हाला सपोर्ट करते. मी एवढा स्ट्रिक्ट आहे माझ्या टीम बद्दल की कोणीच गडबड नाही करणार. तरी पण एखादी गडबड केली तर मी एवढे सिस्टम जबरदस्त ठेवले की माझी कुठलेही क्लायंट अडकत नाही. आणि म्हणूनच मी बिंदास इकडे 170च्या आसपास आता 186 आता पार्टिसिपेंट्स आहेत. ओके. तर माझे सगळ्यांचे माईक इकडे ओपन आहेत, कोणाचाही माईक इथे बंद नाहीये. यू कॅन सी तुमच्या साईडने सगळे माईक इथे चालू आहेत. पण आय एम व्हेरी कॉन्फिडंट की कोणी इकडे आमच्या नावाने हो ना उलट बोलणारे, शिवाय घालणार नाही आमच्या नावाने, हे मला कॉन्फिडंट आहे. म्हणून मी बिंदास सगळ्यांचे माईक इकडे ओपन ठेवलेले आहेत, राईट. सो त्यामुळे सो नक्कीच मी ते प्रोसेस काय आहे ती नंतर तुम्हाला मी सांगतो की कसं काय तुम्ही ते फॉलो करू शकता, ज्याने का तुम्हाला कुठेही सर्व्हिसमध्ये कधीच प्रॉब्लेम येणार नाही. ते मी तशी एक प्रोसेस जबरदस्त बिल्ड केलेली आहे, ज्यामध्ये तुम्ही माझ्या टीमशी, माझ्या मॅनेजरशी, माझ्याशी संवाद साधू शकता आणि तुमचे सगळे इश्यूज काही असतील ते इझिली सॉल्व्ह होतात, कोणी अडकून राहत नाही, हे मी अश्युरिटी देतो. ओके. तर त्याबद्दल मी बोलीनच पुढे, तुम्हाला गाईड करणारच आहे. बट अजून कोणी आहेत पार्टिसिपेंट जुन्या बॅचचे कोणी, जे आपलं मनोगत व्यक्त करू शकतील? फक्त मनोगत, क्वेश्चन्स मी घेणार नाही आता प्लीज, सो दॅट देर शुड बी नो कन्फ्युजन. ओके. अभिजित यार्डी सर, तुम्हाला बोलायचं आहे? मी माईक अनम्यूट केलंय. त्यांचा आय थिंक माईकचा काहीतरी इश्यू आहे, त्यांचा कॅमेराचाही दिसतच नाहीये, त्यांचा माईक अनम्यूट आहे. मगाशी म्हणते ट्राय करते पण त्यांचा, सो तुम्ही लॉग आउट करून लॉग इन करा अभिजितचा. तुमचा आय थिंक काहीतरी इश्यू आहे. तुमचा हे मेसेज आला मला नाही. हॅलो. हा, आता येतो आवाज, बोला बोला. हा, आईचं आणि दोघांचं मिळून माझं 12 लाखाची इन्व्हेस्टमेंट होती, आणि हा. जवळजवळ 6 महिन्यामध्ये दोन 2 लाखापर्यंत झाली. 2 लाखापर्यंत प्रॉफिट चांगलं झालं. अच्छा, मला वाटलं जर 12 लाखाची 2 लाखापर्यंत झाली नाही बोलता नाही. तुम्ही. ओके, 2 लाखाचा प्रॉफिट झाला तुम्हाला. हा, ओके ओके मध्ये ओके. पण मध्ये मार्केट क्रॅश झालेलं होतं, ते तुम्ही सांगितलं ते एकदम परफेक्ट होतं. आपण ते सगळं हे करून टाकले, शेअर केले आपण ते. ओके ओके ओके, ग्रेट सर, ग्रेट. पण अजून प्रॉफिट व्हायला पाहिजे होतं, म्हणजे तुम्हाला नाही म्हटलं तरी 6 महिन्यामध्ये ना 3-4 लाख तरी व्हायला पाहिजे होतं माझ्या. नाही, आपण काय केलेलं होतं, ते 3 महिने आपण नाही केलेलं होतं ना. आपण थोडं पोर्टफोलिओ नंतर आपण थोडा बदलला ना. आपण ते होल्डिंग वर ठेवलेलं होतं ना. ओके 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 आणि ओके. मग नंतर आपण ते परत शेअर आपण नवीन घेतले, तेव्हा ते थोडं होल्डिंग वर राहिलं, म्हणून ते थोडंसं प्रॉफिट आहे. पण बाकी समाधानी आहे, बाकी सगळं फुल समाधान. आहे ना, हो चांगलं आहे तरी, चांगलं हो तरी पण हो तुम्ही गुड इनफ की किती झाले, 15-20% तरी प्रॉफिट आपण हो पकडू हो शकतो इन हो जस्ट हो 5-6 हो मंथ. तरी कमी आहे तो, म्हणजे मला आय हॅव टू कॅल्क्युलेट, कारण आम्ही त्याच पिरियडमध्ये अजून जास्त प्रॉफिट दिलाय सर, बट यू हॅव टू कॅल्क्युलेट. ठीक आहे, काय? सी, मेकिंग गुड प्रॉफिट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बाकी कसं काय हा. ते आपण लॉस नाही ना गेलो ना, एवढंच इम्पॉर्टंट आहे. किंवा त्याच्या मागे इन्व्हेस्ट अमाऊंट खाली नाही आली ना, तेच इम्पॉर्टंट आहे. प्रॉफिट येस. झालंच ना, व्हेरी बेस्ट. नाही, ते तर नक्कीच सर. आणि माझा एवढा अभ्यास असतो की जर मी एवढा अभ्यास करून पण जर मी लॉस खाल्ला तर मग काय त्या अभ्यासाचा फायदा, राईट. सो डोंट वरी सर, मी माझ्याने पूर्ण 100% प्रयत्न करतो. येस, इट्स अ मार्केट, इट्स अ कॅल्क्युलेटेड रिस्क, बट येस, माझ्याकडनं मी पूर्ण प्रयत्न करतो की तुम्ही कायमरित्या प्रॉफिटमध्ये राहाल, आणि कायमरित्या मी माझा अभ्यास वाढवत जातो, ज्याने का अजून प्रिसाईज लेवलला आपण जे काम करू शकतो, आणि सेफली आणि जास्तीत जास्त प्रॉफिट हे आपण ट्रेडिंग आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून आपण काढू शकतो. याचा नक्कीच मी कायमरित्या प्रयत्न करतो. थँक्यू सर, तुमचा मनोगत व्यक्त केल्याबद्दल. अजून लास्टचे मी 2 जण घेतो, बिकॉज यू हॅव टू स्टार्ट विथ द सेशन. 2 किंवा 3 जण आपण घेऊया, जर कोणी असतील तर. आहे कोणी ज्यांना बोलायचं जुन्या बॅचचे? इफ एनीवन इथे, विजय सर, शीतल मॅडम यांनी हँड रेस केलाय, बट आय डोंट नो जुन्या बॅचचे आहेत की नाही. काय काय नावं लक्षात असतं मला, काय काय नावं लक्षात नसतात. एनीवन ज्यांना आपलं जुन्या बॅचचे कोणी असतील ज्यांना मनोगत व्यक्त करायचं, इफ एनीवन इज देअर? सर मी जुन्या बॅचचीच आहे, शीतल मॅडम. हा, शीतल शीतल मॅडम, बोला बोला.
हा हा सर ऍक्च्युली मला हे बोलायचं होतं. मी ट्रेडिंग तर केले, पण तुमच्या सजेशन नुसारच केले मी. म्हणजे माझी हिंमत नाही झाली जसं तुम्ही अनालिसिस करून वगैरे तुम्ही जे सांगायचे ते केले. फक्त मला प्रॉब्लेम या इथे आला की म्हणजे किती शेअर्स करायचे, जसं तुम्ही आधी म्हटलं होतं की आधी सुरुवातीला तुम्ही थोडं थोडं अमाऊंटच करा आणि नंतर मग करा. तर त्यामध्ये ते मार्जिन मध्ये माझा थोडा प्रॉब्लेम झाला. तर बाकी प्रॉफिट तर व्हायचं, फक्त ते कमी होते म्हणून त्यामुळे मला म्हणजे असं खूप जास्त प्रॉफिट नाही झालं. पण मी शिकत आहे आता. फक्त सध्या ते पीडी लाईट आणि रेन मध्ये ठेवले आहे मी. पण तुमचा काही अजून मेसेज नाही आला त्या दोन शेअर्सचा, तर मी सेल नाही केले अजून. ओके, मी तुम्ही बाकी मॅम. अनुभव तर चांगलाच आहे. अनुभव मॅम. चांगलाच आहे. आणि लास्ट क्लासमध्ये आम्ही जेवढे पण क्लासेस केले खूप चांगले तुम्ही शिकवता. आणि शिकू आणखी, फक्त थोडा वेळ जास्त द्यावा लागते. तर वेळ थोडा मला कमी पडतो त्याच्यामुळे थोडी बस. ओके मॅम, मी काय करीन, तुम्ही मंडे किंवा ट्युसडेला जो ऑफिसचे नंबर तुमच्याकडे ऑलरेडी आहे तो फोन करा आणि बोला की हा माझ्याशी पर्सनली बोलायचं आहे म्हणून. सो मी हा म्हणजे आता बघा, थोडंसं म्हणता ना तुम्ही, म्हणा लिमिट्सचा तुम्हाला इश्यू येतो, तुम्हाला प्रॉफिट तर दिसतंय पण किती लिमिट्स घ्यावं, मार्जिन कसं घ्यावं याबद्दल तुम्हाला आयडिया येत नाहीये. हा आता हा बाकी पार्टिसिपेंट वेट करतायत सेशनसाठी, तर मी आता ते डिस्कस नाही करू शकत. पण येस, मी तुमच्यावर पर्सनली फोनवर बोलू शकतो, राईट, आणि तुम्हाला गाईड करू शकतो. माझी टीम पण गाईड करेलच. टीमशी बोला आधी. सॅटिस्फॅक्टरी उत्तर नाही मिळालं त्यांना बोला सरांशी मला बोलायचं आहे. आणि जर त्यांनी बोलून सुद्धा कनेक्ट करून नाही दिलं, असं होणार नाही, तर लगेच मला मेल आला पाहिजे मॅडम तुमचा. तुमच्याकडे ऑलरेडी मेल आयडी वगैरे सगळं आहे की असं असं मला आणि मेल तर सगळ्यांना हिट होतो. तर तुम्हाला 100% कॉलबॅक रिटर्न येईलच मॅडम. तर तुम्ही प्रोसेस जे आहे फॉलो करू शकता. आणि येस येस. एक बोलायचं होतं मला, पण ते शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट करायची होती सर. तर तुम्ही बोलले होते की सध्या आता इतकं मार्केट चांगलं नाही आहे, तर थोडं थांबून जा, असं त्यावेळेस होतं जसं मागचे जे क्लासेस झाले. तर बरोबर मी पण बरोबर. इंटरेस्टेड होते आणि मी कॉल पण केला, जे विशाल सर वगैरे, मला करायचा इन्व्हेस्टमेंट. तर पण त्यांनी पण मला तेच सांगितलं की सध्या अजून सांगितलेलं नाहीये सरांनी, तर थोडं येस थांबा म्हणून. पण नंतर नाही मला कोणी सांगितलं. असं झालं सर. विशालनी नाही ना, तर तर हे रेकॉर्डिंग मध्ये चाललंच आहे, विशालकडे मेसेज जाईलच मॅम. तर विशालकडे हा तुम्हाला फोन 100% येईल. लक्षात घ्या, मी सगळ्यांना सांगतो, शीतल मॅडम आणि सगळ्यांनाच मला बोलायचं आहे की जर माझ्याकडे चांगले शेअर्स असतील. आजही माझी टीम बरोबर मिटिंग झाली. ऍक्च्युली माझे वडील हॉस्पिटलाइज होते, गेले 3-4 दिवस त्यांचं ऑपरेशन झालं. ओके, तर त्यामुळे ते 3-4 दिवस हॉस्पिटलाइज होते. वी हॅड अ व्हेरी हेक्टिक शेड्यूल. पण त्यानंतर आज मी 3-4 दिवसांनी आम्ही ऑफिसला ज्यावेळी गेलो, तेव्हा पण मी मुलांना तेच बोललो की जोपर्यंत म्हणजे ना आपल्याला कन्फर्म होत नाही की येस माझ्याकडे चांगले शेअर्स आहेत इन्व्हेस्टमेंटसाठी, मार्केट कंडिशन इज गुड इनफ, तोपर्यंत आम्ही कुठली फीज नाही घेणार, काय नाही करणार. हा, छोटी मोठी टोकन घेऊ शकतो, बट नो, माझी मेहनत वाया गेली चालेल, पण लोकांचे पैसे वेस्ट नाही केले पाहिजे किंवा लोकांचे पैसे अडकले नाही पाहिजे आपल्याकडे, याची आम्ही पूर्ण काळजी घेतो. म्हणून आम्ही एक्सेप्ट नाही करत. आता अजून पण माझ्याकडनं गो हेड द्यायचं बाकी आहे. मंडे किंवा ट्युसडेला मी मुलांना गो हेड देणार की येस आपल्याकडे छान शेअर्स आहेत, वी कॅन गो हेड. सो त्यावेळी तुम्हाला फोन येईल, अदरवाईज तुम्हाला फोन येणार. आम्ही तेवढं पर्टिक्युलर आहोत. भलेही आमच्याकडे लोकांनी इन्व्हेस्टमेंट नाही केली चालेल, पण जे माझ्या दारात येतात ते कधी नाराज होऊन नाही गेले पाहिजे किंवा त्यांना कधी त्रास नाही झाला पाहिजे. भलेही ते मला लेट झाला म्हणून कोणी दुसऱ्याकडे गेले ते चालतील, पण ते माझ्याकडनं काही चूक नाही झाली पाहिजे, ह्याच्यासाठी तुम्हाला ते नाही म्हटलं मॅडम. कारण तेव्हा नक्कीच मार्केट कंडिशन डिपेंड ऑन मार्केट, कधी मार्केट फॉल होणार असेल, करेक्शन येणार असेल. तसं आता आरडी सर बोलले की तुम्ही बोलला तसं मार्केट क्रॅश झालं, आताच बोलले तुमच्या आधी, राईट. सो ते मार्केट क्रॅशचा संबंध होता किंवा मोठा फॉल, ते मला आधीच दिसतं. त्यावेळी आम्ही शांत बसतो, जस्ट वेट अँड वॉच, वी सिट ऑन द लिक्विड कॅश. सो त्यावेळी आम्ही मग लोकांना पण हे म्हणजे एनकरेज नाही करत इन्व्हेस्टमेंट करायला मॅम. सो आता बऱ्यापैकी कंडिशन चांगली आहे, बट स्टील 90% आहे. 10% अजून माझ्याकडे कन्फर्मेशन मुलांना जायचं बाकी आहे, कारण अनालिसिसचा पार्ट अजून थोडा बाकी आहे. पण ऑलमोस्ट आपण यावेळी काही काही वेळी मी पार्शियल बाईंग पण करतो, ह्यावेळी आपण मे बी फुल बाईंग करणार आहोत, तेवढं मला बेटर वाटतंय. कारण जो काय फॉल यायचा होता, जे काय हे होतं ते झालेलं आहे. आता मार्केट नवीन हाय बनवत आहे, जरी आलं तरी छोटा मोठा फॉल येऊ शकतो, एवढा काही फरक नाही पडत. आपण होल्ड करू, राईट. सो नक्कीच तुम्हाला कॉल येऊन जाईल आणि तुम्ही ऑफिसच्या नंबरला फोन करू शकता मॅडम मंडेला. सो माझी टीम नक्कीच तुम्हाला हेल्प करेल. ओके मॅडम. ठीक आहे. ओके, थँक्यू मॅडम. एक लास्ट, ठीक आहे. थँक्यू लॉट मॅडम. लास्ट कोणी असेल, एनीवन, इफ एनीवन इज देअर, लास्ट सिंगल कोणी असेल ज्यांना आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे, एनीवन? हॅलो. जुन्या बॅचचे, हा विजय सर, जुन्या बॅचच्या तुम्ही? हा, मी जुन्या बॅचचा नाही सर. मी 1 महिन्यापूर्वी तुमचं जे टीव्ही वरती हे होतं हा सर, ऐका ना आपलं. सर, सॉरी मी तुम्हाला इंटरप्ट करतोय. लेट मी कम्प्लीट विथ द ओल्ड बॅच, ओके त्यानंतर सर. मग मी तुमच्याकडे येतो. मी नाही तर मग ते कन्फ्युजन होईल. बाकीच्यांशी मी बोलणारच आहे.
आणि जुन्या बॅचच्या लोकांशी मला आधी बोलायचं, इफ एनीवन इज देअर, कोणी राहिलंय जुन्या बॅचचं ज्यांना आपलं मनोगत व्यक्त करायचंय इथे? अनिकेत अच्छा, अनिकेत सरांनी अनम्यूट केलं. कोणाला आहे ज्यांना आपलं मनोगत व्यक्त करायचं? एनीवन कोणी असेल तर, मला माहित नाही लास्ट कोणी वाचलं असेल तर. अनिकेत सर, तुम्हाला बोलायचं काही? हा हा, बोला बोला सर. सर नमस्कार. हा, अनिकेत नमस्कार. बोलतो. मी काय जुन्या बॅचचाच आहे. मी पहिलेच हे केलेलं, पण मी रेकॉर्डिंग सर्व ऐकलेलं. सेशन काही मी हे नाही अटेंड नव्हता केला. हा हा पण तुम्ही ज्या हिशोबाने शिकवलं ना रेकॉर्डिंग मध्ये, रेकॉर्डेड बॅच मध्ये, म्हणजे ते सॉकेस्टिक वगैरे बघून अनालिसिस करून करायचं, त्या हा, हिशोबाने फक्त मी सर करतो. जर तुम्ही आपलं कॅमेरा जर चालू करू शकला तर बेटर होईल, राईट. आणि अनालिसिस न सांगता तुम्ही फक्त काय अनुभव आहे तो मला आपल्याला सांगा, तो बेटर होईल. म्हणजे लोकांना, कारण लोकांना कन्फ्युजन होईल. अनालिसिस आपण सांगितलं लोकांना कळणार नाही. म्हणजे प्रॉफिटच होतो. प्रॉफिट म्हणजे एकदम व्यवस्थित, म्हणजे तुम्ही ज्या हिशोबाने शिकवलंय ना त्या हिशोबाने मी करत जातो, त्या हिशोबाने मला एकदम म्हणजे प्रॉफिट आहे. म्हणजे कधी असं लॉस नाही. एकदम ग्रेट ग्रेट. व्यवस्थित, एकदम व्यवस्थित हे होत आहे. प्रॉफिट होतोच आहे. अजून म्हणजे हळूहळू शिकतोय मी. अजून म्हणजे व्यवस्थित करायला नाही चालू केलं मी. एकदम कमी अमाऊंट मध्ये करतो, किंवा मग पेपर ट्रेडिंग वगैरे तुम्ही सांगितलं त्या हिशोबाने करतो. आणि आता परत सेशन परत अटेंड करतोय की म्हणजे अजून एक्सपिरियन्स वाढता येईल. म्हणजे तुम्ही कसं शिकवता परत अजून एकदा मी बघतोय असं. पण ज्या हिशोबाने मी ते रेकॉर्डेड ऐकलंय त्या हिशोबाने एकदम व्यवस्थित, एकदम प्रॉपर होत आहे. जबरदस्त जबरदस्त जमताय. टेक्निक्स काम करतात ना तुम्हाला सर? हो हो, टेक्निक काम करतात. मी काय करतो, रात्री रात्री जे सॉकेस्टिक खालती गेलेला असतो ते बघून ठेवतो, सर्व अनालिसिस करून ठेवतो, कुठला कुठला खालती गेलेला. खालती जाऊन परत वर येणार असेल तर दुसऱ्या दिवशी लगेच सकाळी हे करतो, पण हे करतो. अच्छा अच्छा, आणि ठीक. प्रॉफिट होतोच म्हणजे असं. जबरदस्त जबरदस्त सर, व्हेरी नाईस सर. आणि नक्कीच तुम्ही अजून पण ती प्रॉपरली सगळं टेक्निक्स वापरले तर ती अजून नक्कीच टेक्निक चांगलं बरोबर आहे. आहे का सर? मी रात्री बघून ठेवतो कुठले सॉकेस्टिक नाही, खालती तेवढं म्हणजे. नाही बरोबर आहे सर, तेवढं नाही बरोबर आहे. जर मी सांगतो तेवढंच तुम्ही ऐकलं तर अजून चांगला फायदा होईल सर. आणि तेच ते म्हणून मी त्याला परत आता बोलतात. सेशन अटेंड करतोय की बाबा अजून काय म्हणजे व्यवस्थित टेक्निक अजून डेव्हलप होतील आणि मी व्यवस्थित करेल असं त्यासाठी. नक्की नक्की सर, तुम्ही आता हे लाईव्ह सेशन्स पण अटेंड करा, त्यामुळे तुम्हाला अजून क्लॅरिटी येईल. आता तुम्ही जे करताय ते ईओडी आहे, म्हणजे मी सगळ्यांना बोलतो ईओडी मीन्स एंड ऑफ द डे अनालिसिस. आणि मी जे प्रेफर करतो ते आहे लाईव्ह मार्केट अनालिसिस. आपण एक एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल घ्या सर, आपल्याला एक सेकंड हँड गाडी घ्यायची असेल, ओके, तर मला सांगा की इंजिन बंद असताना ती गाडी नीट चेक करता येईल की इंजिन चालू असताना? सर इंजिन चालू असताना. नक्कीच इंजिन चालू असणार, राईट. इन द सेम वे मार्केट बंद असताना तेवढं नीट अनालिसिस होत नाही जेवढं मार्केट चालू असताना. फॉर द पर्पज ऑफ ट्रेडिंग बोलतो, इन्व्हेस्टमेंटसाठी मी तर रात्री रात्री बसून, आज पण रात्री मी बसून ऑलमोस्ट अर्धी निम्मी रात्र मी बसून अनालिसिस मी करणार. दिवसभर मी कंटिन्यू मीटिंग मध्ये असतो बॅक टू बॅक. तर मला वेळ नाही मिळत, तर मला ते विथ नो अदर ऑप्शन मला रात्री जागून ते अनालिसिस करावं लागतं. सो ते मी ऑफलाईन मी करू शकतो, बिकॉज तो लॉंग टर्मचा अनालिसिस असतो. पण जो ट्रेडिंग वाला इंट्राडे, स्पेशली इंट्राडे ट्रेडिंग बरं, ते आपल्याला ऑनलाईनच करावं लागतं. आता तुम्ही ऑलरेडी तुम्ही ईओडी ला करताय तरी पण तुम्हाला एवढा रिझल्ट चांगला येतो. विचार करा सर, मी सांगतो असं तुम्ही तंतोतंत केलं, मार्केट चालू असताना केलं, मी बोलतो असं प्रॉपर केलं, तर तुम्हाला एक वेगळ्या लेवलला नक्कीच सर रिझल्ट येईल. अजून चांगलं तुम्ही प्रॉफिट सर नक्कीच कमवाल. चालेल चालेल, थँक्यू. थँक्यू सर, थँक्स अ लॉट, थँक्यू व्हेरी मच. ओके, सो विथ दिस नोट अजूनही मे बी काही पार्टिसिपेंट असतील, पण आपल्याला सेशन पण पुढे घेऊन जायचं आहे, सेशन पण चालू करायचं आहे. पण लक्षात घ्या, हे जे आता हे व्हिडिओ जी लोक बघतायत, सेशन जी लोक ऐकतायत, सो हे मी यासाठी करतो स्टार्टिंगला, ज्याने काही लोकांना मोटिवेशन मिळावं. आज ज्यावेळी माझी लोक सेशन जॉईन करतात किंवा कोर्सेस एनरोल करतात, ती लोक विचार करतात, अरे ठीक आहे, मे बी टीव्ही चॅनल्स वरती किंवा सेशन मध्ये ही व्यक्ती बोलते तर आहे की एवढा प्रॉफिट येईल, हे होतं ते होतं, बोलायला तर कोणीही बोलेल, पण खरोखर होतो का, मला जमेल का, होईल की नाही, हा लोकांना एक संभ्रम असतो. आणि त्यामुळे मग ते कुठेतरी डिमोटिवेट राहतात की एवढं मी अटेंड करतो सगळे सेशन, पण सगळे सेशन्स अटेंड करतो, एवढी मेहनत घेतोय, फीस पण पे केली आहे, वेळ पण देतो, पैसा लावतोय, एफर्ट्स लावतोय, पण मला खरोखर फायदा होईल की नाही, हे लोकांना एक म्हणतात क्वेश्चन मार्क असतो. त्यामुळे कुठेतरी मलाही असं वाटतं की जर मी हे मोटिवेशन नाही घेतलं किंवा खरोखर लोकांना फायदा होतो की नाही, जे आता सगळे आपले पार्टिसिपेंट्स बोलले, राईट, मलाही माहिती नसतं कोण पार्टिसिपेंट आज जॉईन झाले, किती जुने किती नवीन, काही माझ्याकडे नसतं, मला ते बघायला पण वेळ नसतो. मी बस, मला मुलांनी सांगितलेलं असतं, हा सर 6 वाजता सेशन चालू होणार आहे, तुम्ही ऑनलाईन जायचंय, शेड्यूल माझ्याकडे असतं सगळं, राईट, पण बाकी कोण येणार आहे जाणार आहे मला काही आयडिया नसते, राईट, तेवढं मला चेक करायला पण वेळ नसतो. पण मला नक्कीच माहिती आहे लोकांना नक्कीच आपल्याबद्दल चांगलं आहे बोलतील, कोणीही निगेटिव्ह बोलणार नाही, एवढं आपलं नक्कीच काम चांगलं आहे. सो एकदा तुम्ही ऐकल्यानंतर तुमच्या आपल्या सामान्य लोक आहेत, हे कोणी आधीपासूनचे भरपूर मग आधीपासूनचे काही ट्रेडर आहेत आणि म्हणून ते एवढे पुढे गेले असं नाही. ते ऑलमोस्ट जसं आता शीतल मॅडम आहेत किंवा आता
जे कोणी आता सुधाकर सर आहेत आणि बाकीचे आहेत पार्टिसिपेंट, अभिजित यार्डी सर आहेत आणि त्याच्या आधी जे आपले पार्टिसिपेंट होते राईट, ते ऑलमोस्ट सगळे नवीन आहेत, ज्यांनी तुमच्यासारखंच लास्ट बॅचला जॉईन केलेलं होतं, ज्यांना कदाचित मार्केटचा एम पण माहिती नव्हता. फक्त मी जे सांगतो ते केलं अँड दे आर गेटिंग रिझल्ट. सो त्यांना रिझल्ट येऊ शकतो. आधीचे आपले जे हजारो पार्टिसिपेंट्स आहेत त्यांना रिझल्ट येऊ शकतो. मग तुम्हाला का नाही, राईट? सो नक्कीच फ्रेंड्स, तुम्हाला देखील नक्कीच चांगला मार्केटमध्ये रिझल्ट हा येईल आणि नक्कीच चांगला प्रॉपरली फायदा होईल तुम्हाला, ही नक्कीच मी अश्युरिटी देतो. आणि त्याच मोटिवेशनसाठी आपण हे पहिलं सेशन जे आहे ठेवतो, जेणे का तुम्ही कायमरित्या मोटिवेट राहाल. थोडं सेशन लांबलं चालेल, पण जो कॉन्फिडन्स लेवल तुमचा वाढतो की येस खरोखर फायदा होऊ शकतो. कारण मार्केटमध्ये लोक मी बघतो भरपूर काय करतात, भरपूर काही ठिकाणी आपण हातपाय मारतो, हे करतो ते करतो, भरपूर पैसे जातात, पण रिझल्ट देणारं कोणी मिळत नाही, राईट? आणि म्हणूनच मला एक गोष्ट तुम्हाला पार्टिसिपेंट्सना मला विचारायची आहे की मी ज्या लेवलला रिझल्ट देतो, एक सेकंड थांबा, एक सेकंड. सो मला मला गोष्ट विचारायची आहे लास्टली, जस्ट फॉर द सेक ऑफ म्हणजे की मी ज्या लेवलला ट्रेनिंग देतो आहे लोकांना, राईट, स्पेशली जुन्या बॅचच्या लोकांना मला विचारायचं, नवीन बॅचने लोकांनी मला एक्सपिरियन्स केलंच नाही अजून, राईट, की मी ज्या लेवलला ट्रेनिंग दिलं, जे रिझल्ट येतात तुम्हाला ट्रेडिंग म्हणणं किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणणं, किंवा जेवढ्या लेवलची आपण मेहनत घेतली आहे, मे बी भरपूर लोकांनी आधी पण जुने कुठले सेशन अटेंड केले असतील, कुठले काय केलं असेल किंवा कोणाचं युट्यूबवर ऐकलं असेल, काहीतरी केलं असेल. सो आय वॉन्ट टू आस्क यू की अशा प्रकारचं तुम्ही कुठे अजून कुठे एक्सपिरियन्स केलं का, जो काय रिझल्ट येतो, मेहनत घेतो, ट्रेडिंगमध्ये रिझल्ट, इन्व्हेस्टमेंटमध्ये रिझल्ट, जे काय माझ्या टीमकडनं जे तुम्हाला प्रॉपर सपोर्ट मिळतो, किंवा मी जे काय करतो आम्ही ते लाईव्ह मध्ये मी अनालिसिस दाखवतो, लाईव्ह मध्ये ट्रेडिंग प्रॉफिट करून दाखवतो, भरपूर काय करून दाखवतो मी. हे जे जुने पार्टिसिपेंट्स, मला एक शेवटचं विचारायचं आहे त्यांना की हे असं दुसरीकडे कुठे तुमच्या ओळखीमध्ये कुठे तुम्ही एक्सपिरियन्स केलाय का, तुमचे मित्रमंडळी असतील, तुम्ही असेल, हे एक्सपिरियन्स असं कुठे केलंय का? डायरेक्ट अनम्यूट करून हो नाही जे काय असेल उत्तर तुम्ही करू शकता, देऊ शकता, तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता एव्हरीवन. येस सर. सर सर मी बोलतोय कांबळे. हा बोला सर. हॅलो. आता हे मोबाईलवरती बरेच जणांचे बाहेरचे कॉल येतात, आमच्याकडे आम्ही तुम्हाला चांगलं प्रशिक्षण देऊ. तर त्यांना मी स्वतः अभिमानाने सांगतो की आम्ही शशांक रावले सरांकडे आहोत आणि तिथे फार सुखी आहोत आणि फार समाधानी आहोत. तुमची आम्हाला गरजच नाही, आणि बिनधास्त सांगून टाकतो त्यांना. कारण तुम्ही बरेच कॉल येतात सर, कारण कसं काय कॉल त्यांचे नंबर जातो आय डोंट नो सर, मला माहित नाही कसा नंबर जातो त्यांना, पण मला दिवसाचे 2-3 कॉल असतात असतात. तर आमच्याकडे या, आम्ही चांगले शिकवतात, हे करतात, ते करतात, आम्ही तुम्हाला चांगलं प्रॉफिट काढून देऊ. तर मी त्यांना अभिमानाने सांगतो की आम्ही शशांक रावले सरांकडे आहोत आणि आम्हाला फार सुखी आहोत, खूप समाधानी आहोत, तुमची आम्हाला गरज नाही. हे मी त्यांना सांगतो फासून. आणि हे सर दररोज येतात कॉल, एक दोन कॉल नक्कीच येतात मला मोबाईलवरती. ओके, ग्रेट ग्रेट, थँक्यू लॉट सर. नक्कीच तुमचा हा जो विश्वास आहे तुमच्या याने आम्ही खूप समाधानी असतो, खूप समाधानी. आणि आता माझं तर अकाउंट आहे तुमच्या ऑफिसला, पण मी उद्या रविवारी उद्या मी वाचलं राहिलाय सर. या रविवारी किंवा पुढच्या रविवारी मिसेसला घेऊन येतो, तिथे डॉक्युमेंट काढून तिथे अकाउंट काढतो तुमच्याकडे. हा, रविवारीचं बंद असतं, मंडे टू सॅटर्डे. मंडे टू सॅटर्डे मध्ये येऊन डॉक्युमेंट देऊन जाईल. मला त्या आपल्या मॅडम म्हणाले की काम डॉक्युमेंट देऊन जा, मी करून देतो पूर्ण सर्व. येस, नक्की नक्की नक्की, ऑलवेज सर, ऑलवेज वेलकम. फक्त आता आपलं नवीन ऑफिस शिफ्ट झालंय, म्हणजे जस्ट दोन बाजूच आहे. हो, बाजूच आहे. हा, तर ते सगळ्यांनी कन्फर्म करून या, नाहीतर तुम्हाला ऑफिस बंद दिसेल, बोलतील अरे रावले पळालेत का, कुठे गेले. नाही सर, ते ऑफिस काय झालं सर, ते बंद का केलं ते ऑफिस? बंद म्हणजे ते म्हणजे थोडंसं आम्हाला छोटं पडत होतं, म्हणून मग अजून हे थोडं मोठं आम्ही ऑफिस हे घेतलं, काम वाढल्यामुळे अजून थोडं मोठं आणि चांगलं ऑफिस आहे. आणि सगळं आम्हाला म्हणजे सगळं प्रॉपर सोयी आहे जे आम्हाला पाहिजे ते. दिस वॉज बेटर वन म्हणून. आणि ह्याच्यामुळेच आम्ही कमर्शियल प्रॉपर्टीज आम्ही कधी विकत घेत नाही, आम्ही रेंटेड घेतो. कारण मग काय होतं की आमचं काम वाढत गेलं, काही वाढलं, मग ते विकत घेतलेलं पण काही दिवसांनी छोटं पडायला लागतं. आणि आधी झालेलं आहे माझं, मी परचेस केलेल्या प्रॉपर्टीज मध्ये, म्हणून मी कमर्शियल आता विकत घ्यायचं सोडून दिलंय. मी ते रेंटेड घेतो, ज्याने का जशी रिक्वायरमेंट आहे त्या हिशोबाने मी ऑफिस वाढवत जाऊ शकतो आणि आपण स्पेस युटिलाइज करू शकतो. सो म्हणून आम्ही ते तिकडे नवीन शिफ्ट केलं असं आहे. ओके. सुप्रिया मॅडम पासून सर्व बाकीचे स्टाफ आहेत ना, खूपच चांगले आहेत. म्हणजे आतमध्ये पाऊल टाकल्या लगेच पाण्याची बॉटल, म्हणजे 2-3 जाईपर्यंत 3-4 वेळा विचारणार, चहा घेता का, कांबळे चहा घ्या. खूप छान आहे. मग स्टाफ सर्वच चांगला आहे तुमचा सर तिथे. येस सर. आणि सुप्रिया मॅडम तर कधी फोन करा, जरी माझा उचलला नाही ना तरी पण ते अर्धा 1-2 तासांनी मला कॉल करतील, का कॉल केला, तर काय काम आहे सांगा, काय अडचण आहे. म्हणजे खूप सपोर्ट करतो तुमचा स्टाफ, खूप सपोर्टर आहे सर. त्यामुळे आम्ही इतर कॉल येतात नाही, अभिमानाने सांगतो शशांक रावलेंकडे आम्ही आहोत, त्यांचा नंबर घ्या आणि तुम्ही त्यांच्याकडे शिका. ओके, दॅट्स रिअली ग्रेट सर. आणि
लक्षात घ्या, मी माझ्या टीमला म्हणजे प्रॉपर गायडन्स आहे की कोणी आलं ऑफिसमध्ये, नॉट ओन्ली क्लायंट्स, कोणी आलं इन्क्लुडिंग पोस्टमॅन असो, सिक्युरिटी गार्ड असो, कोणी आले तरी सगळ्यांना चहा पाणी जेवण सगळं विचारायचं. जर तुम्ही कुठे चुकलात विचारायला आणि मला कळलं, माझ्यापेक्षा वाईट कोण नसेल. बिकॉज ही ना बिझनेस नंतर येतो, पहिली माणुसकी येते, राईट. कोण किती थकून आलं असेल, कोण किती लांबून आलं असेल, कोण किती भुकेला आलं असेल, आपल्याला काय माहिती, राईट. सो हे आपल्याकडे हे आहे. म्हणजे तुम्ही जरी बोललात की लंच मागा, तरी लंच माझी टीम लगेच तुम्हाला मागून देईल, राईट. आणि कंपनीच्या अकाउंट्स मधनं आणि सगळं आम्ही म्हणतो ना, कोणी लांबून आलं असेल हे ते वगैरे सगळं आम्ही ते सोय करतो. आणि फार मजा येते, शेवटी आपण आपल्या मराठी माणसासाठी काम करतो, राईट. सो फार मजा येते. अभिमान आहे, अभिमान आहे तुमचा आम्हाला सर, अभिमान आहे. आणि तुमचा स्टाफही सपोर्टर आहे, तुमच्यासारखा तुमचा स्टाफही सपोर्टर आहे. खूप छान आहे, धन्यवाद खूप सर, छान आहे. धन्यवाद सर, थँक्यू सर. म्हणून याच्यापुढे जेव्हा कॉल येतील ना मला, जेव्हा मी तुमचा नंबर देईन, या कॉलला फोन करा आणि इकडे आमच्या शिक्षण घ्या म्हणून. थँक्यू धन्यवाद सर, थँक्यू खूप व्हेरी छान. मच. ओके, आपल्याकडे वेळ कमी प्राऊड आहे. ऑफ यू सर. धन्यवाद सर, थँक्यू व्हेरी मच. आपल्याकडे वेळ कमी आहे. सो विथ दिस नोट, थँक्यू व्हेरी मच एव्हरीवन की तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त केलं. नक्कीच तुम्हाला लाईफ टाईम आम्ही सपोर्ट करत राहू. थँक्यू व्हेरी मच. ओके, आपण पुढे जाऊया.